ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यांच्याच सोबत एकेकाळी उपोषणाला बसलेले नवनाथ आबा वाघमारे आपल्यासोबत आहेत। आबा, कदाचित तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिलेला असेल। काय वाटतं, हा व्हिडिओ व्हायरल आहे की हा सध्या हे वास्तवात घडले? काय तुमची प्रतिक्रिया आहे? नक्कीच ते वास्तवातच घडलेलं आहे, परंतु हाकेंना माहीत नसेल त्यांचा व्हिडिओ तो कोणी काढला। त्यांच्या जवळच्या सहकार्याने तो व्हिडिओ त्यांचा तयार केला आणि त्यांच्या म्हणजे सहकारीसुद्धा त्यांच्याकडे विश्वासू नाहीत। विश्वासू सहकारी नसल्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल केला। त्यांच्या नकळत तो व्हिडिओ बनवण्यात आला आणि तो आता व्हायरल करण्यात आलेला आहे। आता तो व्हिडिओ सत्य आहे, ते पूर्ण प्रसारमाध्यमामध्ये मी फिरतोय आणि खरं तर लक्ष्मण हाके यांची माळी समाजाविषयी असणारी खतखत त्यांनी त्याच्यातून ती बाहेर पडलेली। ज्या माळी समाजानं नवनाथ वाघमारेच्या अगोदर तुमचा सन्मान केला, यथोचित सन्मान केला, नवनाथ वाघमारेच्या अगोदर तुमचा सत्कार केला आणि तुम्ही जर त्या माळी समाजाविषयी असं बोलत असाल ते अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत चुकीचं आहे। हे अतिशय माळी समाजाला वेदना देणार आहे। राहिली दुसरी गोष्ट, त्यांनी लोकनेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या पोरावर सुद्धा चुकीची कमेंट्स केली। दुसरी गोष्ट, भुजबळ साहेबांनी नेतृत्व होऊन दिलं नाही। हे म्हणजे ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी त्यांनी अतिशय चुकीचे बोललेले आहेत। कारण की नेतृत्व कोणी होऊन देणं किंवा नाही देणं याच्यात काही तथ्य नसतं, नेतृत्व स्वतः घडत असतं। जे भुजबळ साहेब स्वतः भाजी विकणारे भुजबळ साहेब, मुंबईचे पहिले नगरसेवक, पहिले महापौर, पहिले आमदार आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख पदं त्यांनी भूषवले आणि देशाचा ओबीसी नेता म्हणून उदयास आले। त्यांना कुणाचा सपोर्ट होता का? त्यांना कोणी आणलं? ते स्वतः त्यांच्या कर्तृत्वाने आले। स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्याला सिद्ध करावं लागतं। आपण एक आंदोलन केले नाही। उदाहरणार्थ नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेंनी एक उपोषण केलं आहे आणि एक आंदोलन केल्याने आम्ही भुजबळ होऊ शकत नाहीत। भुजबळ व्हायला अनेक वर्षे लागतात। भुजबळांची जागा घ्यायला भुजबळांसारखं 50 वर्षाचं तप करावं लागतं, 50 वर्षे समाजासाठी झिजावं लागतं आणि 50 वर्षे लोकांचा त्रास सहन करावा लागतो समाजासाठी। असं एक उपोषण केल्याने छगन भुजबळांची जागा कोणाला मिळत नसती, हे अतिशय चुकीचं आहे। हे वक्तव्य साफ चुकीचं आहे। परंतु ते असं म्हणतात की हा व्हिडिओ माझा आहे, मात्र आवाज जो आहे तो माझा नाही। म्हणजे कुठेतरी हे व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करून कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी तुमचासुद्धा एक फोटो व्हायरल करण्यात आला होता। फोटो व्हायरल करता येतो, आवाज व्हायरल करता येत नसतो। फोटो व्हायरल करता येतो, फोटो एडिट करता येतो। कसं असतं, एखाद्या माणसाच्या शरीर वेगळं आणि मुंडकं वेगळं लावता येतं मॉर्फ करून, परंतु आवाज तुम्हाला वेगळा करता येत नाही। आवाज त्यांचाच आहे। उगं त्यांनी कुठंतरी रेटायचं काम करू नये। त्यांनी सापसेल माळी समाजाची दिलगिरी व्यक्त करावी, माळी समाजाची माफी मागावी मोठ्या मनाने। माळी समाजसुद्धा खोट मोठ्या मनाचा आहे, तुम्हाला माफसुद्धा करेल, परंतु तुम्ही उगं त्याच्यात रेटून नेण्याचं काम करू नये। स्वतः तुमचाच व्हिडिओ आहे, तुम्हीच बोललेले आहात आणि विनाकारण कुठंतरी मॉर्फ केला असं चुकीच्या दिशेने नेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये। 29 ऑगस्टला जरांगे पाटील हे आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईला धडकणार आहे। चलो मुंबईचा नारा त्यांनी दिलेला आहे आणि गावोगाव गाठी भेटी करून त्यांनी समाज बांधवांना येण्याचं आवाहन केलं। कसं पाहता तुम्ही याकडे? हे बघा, लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले अधिकार मागण्यासाठी आंदोलन करायचा सर्वस्वी अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। जरांगे मुंबईला 29ला जात आहेत, परंतु जरांगेंनी पूर्वी जसं वाशिवून परत आले तसं वाशिवच्या अगोदरच परत येऊ नये। कुठंतरी खोके घेऊन स्वतःची पेटी पोट भरून स्वतःचं घर भरवण्याचं काम करू नये। समाजाशी, माझं मत आहे, जरांगेला समाजाशी काही घेणं देणं नाही। जो समाज जरांगेसोबत आहे तो भावनिक समाज आहे बिचारा, त्याला आणखी माहीत नाही जरांगे फसवणार आहेत, परंतु जरांगे जाणार नाहीत। जरांगेच्या उगं कुठंतरी शरद पवारांची जेवढी चावी दिली ना, तेवढं जरांगेचं इंजन टुकटुक टुकटुक करत राहतं। शरद पवार असेल, एकनाथ शिंदेसुद्धा त्यांना आता चावी देण्याचं काम करतायत, कारण की एकनाथ शिंदेला या राज्य सरकारमध्ये महत्त्व नाही। म्हणून कुठंतरी जरांगेसारखा बालहट्ट करणारा आंदोलक समोर करायचा आणि त्याच्या माध्यमातून सरकारमध्ये राहून सरकारला वेठीस धरण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न आहे, परंतु त्याचे मूळ मालक शरद पवार आहेत, रोहित पवार आहेत, राजेश टोपे आहेत आणि काँग्रेसमधले सुद्धा काही खासदार आमदार आहेत। त्यामुळं हे फक्त तात्पुरती म्हणजे पावसाळ्यात उगवलेली छत्री मानायची, ही तात्पुरती आता 2-5 दिवसासाठी ही नक्कीच मोडल्या जाईल आणि समाजाला त्याच्यातून काही मिळणार नाही। कारण की जे द्यायचं आहे, जे देता येतं आहे ते राज्य सरकारने दिलेलं आहे। याच्या पलीकडं मराठा समाजाला मी तर म्हणतो, मनोज जरांगेला जरी मुख्यमंत्री केलं तरी त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, त्या होऊ शकत नाही। आणि जरांगेची भाषा काय हो? या राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी तुम्ही एकेरी भाषेत बोलता। ज्या नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं वय
अनुभव, त्यांचा अनुभव आणि जरांगीचं वयसुद्धा नाही, त्यांच्याविषयी तुम्ही एकेरी भाषेत बोलता. त्या भुजबळांना म्हणता तुम्ही तमाशात काम केलं आहे काय काही. पण त्यांनी जर तमाशात काम केलं असतं तर यांनी काय, याला आपण असं म्हणलं तर चालेल ना, यांनी धाब्यावर बारवर गिलास इसळलेले म्हणले तरी चालेल का. म्हणजे तुम्ही काय बोलता हे तुमचं तारतम्य पाहिजे. तुम्ही एका मोठ्या समाजाचं मोठं प्रतिनिधित्व म्हणून घेता, मशिया म्हणून घेता, आणि तुमची भाषा पार खालच्या पातळीची, मोठमोठ्या नेत्याला तुम्ही पार विनाकारण वल्गना करता. भुजबळ साहेब तुमच्याविषयी शब्द काढत नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याविषयी शब्द काढत नाहीत. तुम्ही विनाकारण उठसूट त्यांना टार्गेट, त्याला तू जाय ना बाबा, मुंबईला जाय, तुला काय मिळतंय ते घेऊन ये, पूर्ण मुंबईच का उचलून आणि ना, आमच्या शुभेच्छा आहेत तुला, परंतु तुला भेटत नाही आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही तुला शुभेच्छा देतो. आम्हाला पूर्ण माहिती याला काहीच भेटू शकत नाही. याच्या मागण्या असंविधानिक आहेत. त्यांनी किती आपटून घेतलं, किती डोकं फोडून घेतलं, किती दंड थोपटून घेतले, तरी त्याला काही मिळणार नाही. त्यासाठी त्याला मुंबईला 29ला जाण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. 100% त्याला काही मिळणार नाही. त्यानंतर मराठा समाज त्याला बुटाडाने आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. बरं, तुम्ही आत्ता मागाशी एक शंका उपस्थित केली की ते आता मागच्या वेळेस जसं वाशीवरून वापस फिरले, त्यापूर्वीच ते वापस त्यांनी फिरू नये, म्हणजे ते त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत किंवा ते वापस फिरू शकतात का, काय वाटतं तुम्हाला? 100% ते वाट पाहत येतं, त्याला मुंबईला जायचंच नाही. परंतु काय झालं यामध्ये, यावेळेस त्यांना कोणी थांबवायलाच येईना. एक प्रताप सरनाईक म्हणून एकनाथ शिंदेनी पाठवले होते. खरं तर ते यांना थांबवण्यासाठी पाठवले नव्हते, यांना रसद देण्यासाठी पाठवले होते. लातूरमध्ये ते येऊन यांना रसद देऊन गेले की यांच्या गाड्या घोड्याची सोय करण्यासाठी, बाकी काय नाही. यांना मुख्यमंत्र्याकडून कुठला निरोप नाही, थांबा म्हणून शुभेच्छा आहेत सगळ्याच्या. त्याच्यामुळं आमच्यासुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी मुंबईला जावं, मराठा समाजाचं भलं करून दाखवावं. परंतु मराठा समाज यातून भलं नाही झालं तर मराठा समाज नक्कीच चपलाने याला हाणणार. म्हणजे वारंवार ते सरकारला इशारा देत आहेत की आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, सरकारला माघार नाही, एक तर आरक्षण घेऊनच येऊ किंवा तसं वापस येणार नाही, मरूनच वापस येऊ किंवा जिंकून वापस येऊ. कसं पाहता तुम्ही? मरत नाही, काही होत नाही, त्याला काही बोक आला नाही. हे सगळे नौटंकी भावनिक करायचं समाजाला. एक तर आरक्षण घेऊ नाही तर मरू, हे सगळं भावनिक करायचं नाटक आहे. इतका नौटंकी आणि नाटकं बहादार माणूस मी कुठं पाहिलेला नाही. 2 दिवस झाले त्याचे हातपाय थरथर करते, चक्रा येईन, बोलता बोलताच खाली बसन काहीतरी, बाप दादा लगेच पुन्हा त्याचीच ठरलेली माणसं आहे, दादा पाणी घ्या, दादा पाणी घ्या. आणि सगळे त्याच लोकांचा गाराडा, हॉस्पिटल ठरलेले आहेत, त्याच हॉस्पिटलमध्ये चेकअप जाऊन करायचं आहे. याच्यात दमी तर जाय ना सरकारी हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटल का आजपर्यंत उपोषण करत असताना यांनी सिव्हिल हॉस्पिटलला का तपासण्या केल्या नाही? याचे गॅलेक्सी हॉस्पिटलचेच का डॉक्टर येतात? हे सगळं नौटंकी बाजारी. याचे खरे तर त्या गॅलेक्सी हॉस्पिटलचे चौकशी लावायला पाहिजे, याचे रिपोर्ट्स काढायला पाहिजे, याचे खरे काय आणि खोटे काय. यांनी सपशेल खाऊन पिऊन उपोषण केलेला नौटंकी बादर उपोषण करताय. हे आंदोलन करू शकत नाही, याच्यात आंदोलन करायची दम नाही. त्याच्यात दम असेल त्यांनी मुंबईला कशाला जातो? माझ्या शेजारी उपोषणाला बस ना, आपण 2 जण 10 दिवस उपोषण करू, 15 दिवस करू, कोणात दम हे कळल. पण CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली करू, राज्य शासनाच्या प्रतिनिधीच्या निगराणीखाली करू, सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर येऊन दोघांच्या तपासण्या करते, अशा पद्धतीने उपोषण करू. नंतर तुम्ही कुठेतरी समाजाला न्याय देण्याचा किंवा नाही द्यायचा हा नंतरचा विषय राहील. परंतु नौटंकी आंदोलन करणारा नौटंकीबाज आंदोलक आहे, बाकी काय नाही. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित आहे असं वाटतं तुम्हाला? सगळं पूर्वनियोजित आहे, काही अडचण नाही. त्याच्या पाठीमागं वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमिनी बळकावणारे, बलात्कार करणारे, विनयभंग करणारे, ह्या सगळ्या लोकांची साखळी त्याच्या आसपास गराडा घातलेला आहे. आणि हे लोक त्याला पूर्ण रसद पुरवतात, चुकीचे धंदे करून पैसे कमवतात आणि जरांगीच्या आंदोलनाला रसद पुरवतात. आणि जरांगीला काय झाले, सवय लागली, हौस मौज मजेची. त्याला आता हौस तयार झाली, त्याला आपलं लोकांच्या गराड्यात राहावं लागतं. त्याला अशी फुलाची उधळण केलेली फार मजा वाटते. त्याला गाडीच्या सनरूफमधून नेऊन लोकांनी मोठा हार घातला की त्याला आणखी मजा वाटते. हे सगळी सवय लागलेली, त्याची झोप येत नाही त्याला त्याच्यात लोकांत नाही दिसलं तर. म्हणून आता हे नवीन इव्हेंट सुरू, बाकी काही नाही. खरं तर मराठा समाज जे हुशार आणि अभ्यासू समाज आहे त्याच्या पाठीशी राहिलेला नाही. सगळ्या लोकांना कळतं आहे जे मिळायचं ते मिळालं आहे. खरं EWSचा मारेकरी कोण येतं जरांगे, की EWSमुळेच मराठा समाजाला चांगल्या सवलती मिळत आहेत, त्या बंद झाल्या. आणि आज आता जो मराठा समाज कुठेतरी फुपाट्यातून जाळात येऊन पडलेला आहे, अशी परिस्थिती या जरांगेमुळे झाली. याचा पूर्ण करता करिता जरांगे. खरं तर मराठा समाजाने जरांगेला आताच बुटाने हाणलं पाहिजे. बरं, म्हणजे हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थांचं 3ही गॅझेट लागू करा, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, म्हणजे ह्या मागण्या चुकीच्या आहेत का तुम्हाला काय वाटतं? ही एकही मागणी पूर्ण होत नाही. आम्हाला एवढं कळतं आहे, त्याच्या आजाला जरी मुख्यमंत्री केलं तरी ही मागणी पूर्ण होत नाही. कारण की सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश कुणालाच काढता येत नाही.
ज्या दिवशी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढता त्या दिवशी संपूर्ण आरक्षण संपलेलं राहील आणि पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देश पेटलेला राहील. त्यामुळं कुठलीही याची मागणी म्हणजे तथ्यहीन मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करता येतच नाहीत. त्यामुळे जरांगीने किती आपटून घेतलं त्याच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. पण त्याच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा. तर नक्कीच आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या विषयांवरती ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.